महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गव्हाण जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार धनश्री सुनील कोळी तसेच व्हाळ पंचायत समिती गणातील उमेदवार मनीषा राहुल पाटील आणि पोयंजे पंचायत समिती गणाच्या उमेदवार करिश्मा आकाश थोरवे यांना निवडून देण्याचे आवाहन मनसेचे तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांनी केले आहे। रामदास पाटील हे कार्यकर्त्यांसह कार रॅलीच्या माध्यमातून उल्वे परिसरात प्रचारासाठी आले होते। यावेळी त्यांनी सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत परिसरात कुठलाही ठोस विकास केला नसल्याचा आरोप केला। परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी मनसेच्या अधिकृत उमेदवारांना संधी द्यावी असे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे। धनश्री सुनील कोळी यांची निशाणी आहे रेल्वे इंजिन, 1 नंबर निशाणी रेल्वे इंजिन। यांना बहुसंख्य मतांनी आपण विजय कराल अशी आपल्याला आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक विनंती करत आहोत। कारण तुम्ही बघाल जर इकडे विकास झालाय तर सिडकोच्या माध्यमातून झालेला आहे। कोणत्याही जिल्हा परिषद उमेदवार, पंचायत समिती उमेदवार जे आधीचे आहेत 15 वर्ष अगोदरपासून, त्यांनी कोणताही पुढाकार घेतलेला दिसून येत नाही। कारण आता पण हा जो विमानतळ आला या ठिकाणी, विमानतळाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी गेल्यात, पण त्यांना त्याचा मोबदला आतापर्यंत गेली 5 वर्ष झाली आतापर्यंत भेटत नाही। भेटलाय तर 50%, परंतु रोजगार, व्यवसाय त्यांचा घर गेला, त्यांच्या जमिनी गेल्या, परंतु त्यांच्या घरामधली, त्यांच्या मंदिरांमधली मंदिरं भेटत नाही, शाळा भेटत नाही। कारण असा हा अर्धवट विकास या पुढाऱ्यांनी, विरोधी पक्ष, सरकारमध्ये असणारे पक्ष असतील किंवा विरोधक मध्ये असतील, यांनी दोघाही मिळून गठबंधन करून हा विकास जनतेचा थांबवलेला आहे। कारण जनता आता खूप रागावलेली आहे। जनता फक्त रेल्वे इंजिन मनसेचाच बटन दाबून आमच्या धनश्री ताईंना भरघोस मताने विजय करा। कारण तुम्हाला माहित आहे विकास हा झालेला नाही आणि या उलवानोड शहराचा, या गव्हाण विभागाचा जर विकास करायचा असेल, गावामधली गटारं असतील, रस्ते असतील, आता पण आम्ही रॅलीच्या माध्यमातून फिरत असताना कुठेही विकास दिसून येत नाही। गावामधला कचरा उचलला जात नाही। ग्रामपंचायत मधल्या आवास योजना किंवा कुठली कचरा, घनकचऱ्याच्या गाड्या दिसून येत नाहीत। तर असा हा अर्धवट विकास तुम्हाला नको आहे। तुम्हाला जर सुसंस्कृत स्वच्छ विकास पाहिजे असेल तर मनसेला पुढे न्या। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गव्हाण जिल्हा परिषद